प्रत्येक कलाकाराची कहाणी वेगळी असते. काहींना प्रसिद्धी सहज मिळते, तर काहींना त्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागते. पण जे कलाकार आपल्या कलेवर नितांत प्रेम करतात, तेच शेवटी काळाच्या ओघात अमर होतात. आज आपण अशाच एका कलाकाराची कहाणी ऐकणार आहोत, जिच्या चेहऱ्यावरचा गोड हसरा भाव, तिचं मनमोकळं बोलणं आणि तिचं अप्रतिम नृत्य या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या मनात कायमचं घर केलं आहे. हो, आपण बोलत आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील तेजस्वी, सुंदर आणि बहुगुणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल. ऑगस्ट 1989 ही तारीख मराठी रंगभूमीसाठी आणि कलाक्षेत्रासाठी एक महत्त्वाचा दिवस ठरला. याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरजवळ एका साध्या पण सांस्कृतिक वातावरण असलेल्या कुटुंबात जन्म झाला एक चुणचुणीत, गोड आणि कलाप्रेमी मुलगीचा. नाव होतं ती शाळेच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची. ती नृत्य करायची, कविता म्हणायची, नाट्यस्पर्धांमध्ये अभिनय करायची. आणि त्या वयातच सर्वांच्या लक्षात आलं, ही मुलगी काहीतरी वेगळं करणार आहे. प्राजक्ताचं शिक्षण पुण्यात झालं. शालेय जीवनात ती एक उत्तम विद्यार्थिनी होती, पण तिचं मन जडलं होतं कलेशी. नृत्य तिच्यासाठी केवळ छंद नव्हता, तो तिचा श्वास होता. तिने भरतनाट्यम ही भारतीय शास्त्रीय नृत्यशैली आत्मसात केली. लहान वयातच तिने या नृत्य प्रकारात प्रावीण्य मिळवलं. ती म्हणते, नृत्य माझ्यासाठी साधना आहे. प्राजक्ताचं लक्ष हळूहळू कॅमेऱ्याकडे वळलं. तिने दूरदर्शनवरील काही लहान भूमिका केल्या. तेव्हा कदाचित कोणालाही ठाऊक नव्हतं की ही लहान भूमिका करणारी नृत्यांगना एक दिवस संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करेल. तिचं पहिलं खरं ओळख निर्माण करणारं काम होतं जुळून येती रेशीम गाठी ही लोकप्रिय मालिका. या मालिकेत ती मेघना. ही मालिका प्राजक्तासाठी टर्निंग पॉइंट ठरली. तिची प्रसिद्धी झपाट्याने वाढली. लोक तिला नावानं नव्हे तर तिच्या भूमिकेने ओळखू लागले, मेघना देशमुख म्हणून. सहकलाकार सिद्धार्थ मेननसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. कथेतलं भावविश्व, त्या दोघांचा अभिनय आणि संवादांची साधी पण प्रभावी मांडणी या सर्वांमुळे ही मालिका अविस्मरणीय ठरली. या मालिकेनंतर प्राजक्ताने स्वतःचं स्थान मराठी मनोरंजन क्षेत्रात दृढ केलं. कधी हास्यमय पात्र तर कधी जबाबदार नायिका. पण प्रत्येक भूमिकेत एक गोष्ट कायम होती, सहजता आणि प्रामाणिकपणा. तिच्या अभिनयात नाट्यकृत्रिमपणा नव्हता. ती ज्या पात्रात शिरायची ते पूर्ण जगायची. अभिनय आणि नृत्य हे प्राजक्ताच्या जीवनाचे दोन पंख आहेत. ती आजही नृत्याचा सराव करत असते. भरतनाट्य, लावणी आणि समकालीन नृत्यप्रकारांमध्ये तिचा हातखंडा आहे. तिच्या स्टेज परफॉर्मन्सेसमध्ये ती इतकी ऊर्जा घेऊन येते की प्रेक्षक तिच्याकडे पाहतच राहतात. आता आपण पाहूया तिचा पुढचा प्रवास, जिथं तिने छोट्या पडद्यावरून थेट रुपेरी पडद्याकडे पाऊल टाकलं. हा प्रवास सोपा नव्हता, पण तो नक्कीच प्रेरणादायी होता. टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर प्राजक्ताला मिळाली मोठी संधी, मराठी चित्रपटात मुख्य भूमिका करण्याची. 2013 साली आलेल्या खोखू या चित्रपटाने तिच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात झाली. 2017 साली आलेला हॅम्पी हा चित्रपट प्राजक्ताच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटात तिने इरा नावाच्या भावनाप्रधान संवेदनशील तरुणीची भूमिका साकारली. हॅम्पीचे सुंदर निसर्गदृश्य, त्यातील शांतता आणि प्राजक्ताच्या अभिनयातील भावनिक खोली या सगळ्यांनी मिळून चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. 2019 मध्ये आलेला डोक्याला शॉट हा चित्रपट पूर्णपणे वेगळ्या ढंगाचा होता. हास्य आणि भावनिक क्षणांनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. प्राजक्ताची भूमिका इथे एक हलकी-फुलकी पण भावनिक होती. तिच्या हास्याने, तिच्या डोळ्यातील भावनेने तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती कोणत्याही भूमिकेत तितकीच नैसर्गिक आहे. 2021 मध्ये आलेल्या पांडू या चित्रपटात आता येतो सर्वात खास टप्पा, फुलवंती. 2024 मध्ये आलेला हा चित्रपट प्राजक्तासाठी केवळ एक भूमिका नव्हती, तर एक स्वप्न होतं. या चित्रपटात ती केवळ मुख्य अभिनेत्री नव्हे, तर निर्माती म्हणूनही पुढे आली. फुलवंतीमधील तिचा पात्र एक दृढनिश्चयी, समाजाला बदल घडवू पाहणारं स्त्रीपात्र होतं. या भूमिकेतून प्राजक्ताने दाखवलं की ती केवळ नायिका नाही, तर एक विचार मांडणारी कलाकार आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं आणि प्राजक्ताच्या निर्मिती क्षेत्रातल्या पदार्पणाने. नृत्य हे अजूनही प्राजक्ताच्या जीवनाचं केंद्र आहे. भरतनाट्यममधील तिची साधना आजही सुरू आहे. ती अनेक स्टेज शो, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्लासिकल परफॉर्मन्सेसमध्ये सहभागी होते. ती प्रेक्षकांशी संवाद साधते, शब्दांनी नव्हे तर भावांनी.
आणि हेच तिचं वैशिष्ट्य आहे. ती ज्या मंचावर उभी राहते तो मंच काही क्षणांसाठी मंदिरासारखा पवित्र वाटू लागतो. प्राजक्ता माळी ही फक्त अभिनेत्री नाही, ती एक संवेदनशील व्यक्ती आहे. सोशल मीडियावर ती नेहमी समाजातील प्रश्नांवर आपले विचार मांडते. महिलांच्या सक्षमीकरणाविषयी माळी ही केवळ अभिनेत्री नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीतील एक आदर्श नाव आहे. तिची ओळख म्हणजे मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास. तिच्या चेहऱ्यावरचं हसू, तिच्या नजरेतील प्रामाणिकपणा आणि तिच्या कलेतील निष्ठा हीच तिची खरी ओळख आहे. प्राजक्ता माळीचा हा प्रवास सांगतो की जर आपण आपल्या आवडीवर मनापासून प्रेम केलं तर यश आपल्या पायाशी येतं. तिच्या आयुष्यात नृत्य आहे, अभिनय आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रामाणिकपणा आहे. आता आपण जाणून घेणार आहोत मराठी प्रेक्षकांच्या हृदयात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी सुंदर, संवेदनशील आणि विचारशील कलाकार प्राजक्ता माळी यांचं वैयक्तिक जीवन आणि प्रेरणादायी प्रवास. प्राजक्ताचं बालपण जरी सोलापूर आणि पुण्यात गेलं तरी तिच्यावर संस्कार झाले एका साध्या, सुसंस्कृत घरातले. आईवडिलांनी तिला शिकवलं की जीवनात कोणतंही क्षेत्र असो, प्रामाणिकपणा आणि मेहनत हीच खरी शिदोरी असते. तिची आई स्वतः एक संवेदनशील व्यक्ती आहे, ज्यांनी नेहमी प्राजक्ताला कला आणि शिक्षण यांचा समतोल राखायला शिकवलं. वडिलांनी तिच्यात आत्मविश्वास आणि शिस्त रुजवली. प्राजक्ता माळी आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूपच संयमी आहे. ती आपली खाजगी गोष्टी माध्यमांपासून दूर ठेवते. ती सांगते, प्रेक्षक माझं काम पाहतात, माझं आयुष्य नव्हे. तिचं हे वाक्य तिच्या परिपक्वतेचं दर्शन घडवतं. तिचं लक्ष नेहमी कलेवर असतं. नवीन भूमिका, नवीन प्रयोग आणि नवीन शिकण्याची उत्सुकता. प्राजक्ता माळी कलेला फक्त व्यावसायिक माध्यम म्हणून पाहत नाही, तर ती तिला आध्यात्मिक साधना मानते. ती सांगते, प्रत्येक भूमिका म्हणजे माझ्यासाठी एक नवीन प्रवास आहे. स्टोरी नॅरेशन. प्राजक्ता माळीचा आणखी एक पैलू म्हणजे तिची फिटनेस आणि आत्मशिस्त. ती रोज योग, व्यायाम आणि ध्यान करते. ती म्हणते, कलाकाराचं शरीर हेच त्याचं साधन आहे आणि त्याची काळजी घेणं ही जबाबदारी आहे. ती आयुर्वेद, योग आणि भारतीय आहार पद्धतीवर विश्वास ठेवते. तिचं संपूर्ण जीवन संतुलनावर आधारित आहे. काम, आरोग्य, नातं आणि आत्मविकास. प्राजक्ता अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये सांगते की यश म्हणजे फक्त प्रसिद्धी नव्हे. ती म्हणते, माझ्यासाठी यश म्हणजे मी स्वतःला दररोज थोडं थोडं अधिक ओळखणं. प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतल्या सर्वाधिक आदरणीय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचं नाव म्हणजे गुणवत्ता, आत्मविश्वास आणि मराठी संस्कृतीचा अभिमान. तिचं प्रत्येक काम, प्रत्येक भूमिका एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. ती आपल्याला दाखवते की यश म्हणजे फक्त झगमगाट नाही, तर सतत शिकत राहणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं. एका मुलाखतीत प्राजक्ताने म्हटलं होतं, कला ही माझ्यासाठी देवाशी संवाद साधण्याचा माध्यम आहे. मी जेव्हा नाचते तेव्हा मी प्रार्थना करते. हीच तिच्या जीवनाची. मित्रांनो, हा होता प्राजक्ता माळी भाग 3. तीनही भागांमधून आपण पाहिलं एक नृत्यांगना, एक अभिनेत्री, एक विचारशील व्यक्ती आणि एक प्रेरणा. प्राजक्ता माळी मराठी संस्कृतीचा एक सुंदर चेहरा. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढे आम्ही आणणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी अनेक प्रेरणादायी व्यक्तींचे प्रवास. तोपर्यंत कलेवर प्रेम करा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्राजक्तासारखं चमकत रहा.